मस्त दालबाई इकडे एन्जॉय करून आता यांना बाय बोलून मी चाललो तर दुसरीकडे. आता तिकडच्या पब्लिकला ना थोड्या वेळाने निघणार तिकडे जायला. मग तिकडे तुम्हाला कंटिन्यू बघू. आता यांना हे लोक उद्या निघणार आहेत. परत आपल्याला हे लोक भेटणारच आहेत. पण आता आपण इथून निघून तिकडे जायचं थोड्या वेळाने. बाय ब्लॉग. उद्या भेटू. उद्या कळवते मला. तू मला सांग उद्या काय ते. जर मी आता यांच्याबरोबर निघलो ना की तिकडे मग पनवेलला चेंजच करणार आहे. मग तिकडूनच तुला घेऊन जाईन मग. चला. हा हा 12लाच. पण तू इकडे जाणार आहेस की ना ते सांग. चला. हा चला फायनली आता आपण आपल्या फुकट गँगला बाय करून दुसरे एक काल्पनिक पात्र म्हणून आहेत तिथं त्यांना भेटायला चाललो. म्हणजे तिथं त्यांच्या एक दिवस तिथं राहायचं आपल्याला. इथे एक दिवस एन्जॉय तिथे एन्जॉय. जरा इथून खाली उतरू मग जरा ग्लव्स वगैरे सगळं वेअर करूया. हा असा विलाकडे जायचा रस्ता आहे. अजून 2 माणसं आपल्याला पुढे येतीलच. 2 मिनिटात सगळी तयारी करू आपण. म्हणजे कसं निघायला मोकळं आपण. चला. दोन माणसा रस्त्यात धावता येतो. चांगली त्यांना भेटून जाईल. आता बघा इथून तुम्हाला थोडा स्मूथ रस्ता दाखवू शकतो. नंतर मला मॅप लावावा लागणार आहे. मॅपला दुसरा फोन नाही आपल्याला. त्या कारणामुळे तेव्हा ह्याच फोनमध्ये मॅप लावावा लागणार आणि तेव्हा मला प्रकारे बंद करावं लागणार. म्हणजे आतमध्ये भरपूर आणि बाहेर जायलाच वेळ लागतो. एवढा वेळ लागतो. 20 मिनिटं येतच 20-25 मिनिटं येतच आहे. आता क्रॉस करा. आपल्याला थोड्या वेळानंतरच परत बंद करावं लागणार आहे. करता ऊन एवढं आहे की मोबाईल टाकायची शक्यता आहे. भरपूर प्रमाणात असत आहे.
तो ऐसा लग रहा है मार्केट संपायला आलो आता पाहिलं बघू आता भेटतात काय नाही भेटलं तर काय मग असंच त्यांना नाही करतात जायचं निघून चला हा फोन करतो चला बाय बाय चला गँग भेटली शेवटी सारा रस्ता
आपली 4 व्हीलर घासलीच असणार 100%. नक्कीच गाडी घासली असणार. काय गाडी घासली असेल. बघा मला गाडी बघितली. माणसं आता रस्त्याने दिसत आहेत. क्या बच्ची हा टाळे. अरे ढकल ना दरवाजा. अरे जगाव ताकद जिमका ताकद. आला मेरी जा जिमका ताकद लगाव. त्याला भाव बघा कसा सुकलाय बघा. ओ हस्की क्या बात है बेबी. डायरेक्ट पूल मध्ये टाकू. बाबा फायनली पोचलोय. चिनू कुठे चालली. देखा टोपा बघितला का गपचूप बघ. चिनू पाय सट केला. सगळे पूल मध्ये. हिला दरवेळेला सांगतो आतमध्ये चल तर येत ना. आता हिला उचलूनच फेकावा लागणार आहे. काकू आता आतमध्ये चला गपचूप. तिथं कोपऱ्यात उभी राहा पण चल आतमध्ये. नाही नाही चल चल.
आला रे आला वाढदिवस आला, आला रे आला वाढदिवस आला, सायली बाईचा वाढदिवस आला, सायली बाईचा वाढदिवस आला, बाई तुला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा, बाई तुला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आला रे आला वाढदिवस आला, आला रे आला वाढदिवस आला, सायली बाईचा वाढदिवस आला, सायली बाईचा वाढदिवस आला, बाई तुला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा, बाई तुला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. सगळ्यांनी बरोबर केलेलं, मी पहिली चुकली. दिसणार पण नाही. दादा तू कुठे राहणार आहे मला सांग, तू कुठे राहणार आहे? थांब थांब थांब, एक हार्ड प्रॅक्टिस होऊन जाईल. हात वरती कर. बरोबर आहे, बरोबर आहे, पुढे जायला लागेल. चल अरे ह्याच्यात नाही, बरं आहे ना, बरं आहे. ऑटोमॅटिक चालू आहे. गुड मॉर्निंग पब्लिक. झालं आता निघायची तयारी चालू आहे. एन्जॉयमेंट संपला, आता घरी निघायचं. कधी तुम्ही पाहुणा लेक साईडला आला तर हा वरद विला एक आहे म्हणून, एक नंबर विला आहे. बॅक साईडला आहे, चांगली जागा आहे एकदम, शांतता वगैरे. आणि इकडे मेन गोष्ट ना, जे डॉग लवर आहेत त्यांच्यासाठी इथं हा बघा हस्की भारी विला आहे. थोडासा आतमध्ये म्हणजे हायवे टचच आहे, पण एक नंबर विला आहे. आणि इकडचे केअरटेकर वगैरे जे सगळे आहेत ते त्यांची म्हणजे सर्व्हिस चांगली आहे, कसलाही रोकटोक नाही, फुल एन्जॉय तुम्ही करू शकता. आणि इकडचे ते दादा आहेत ते पण एकदम चांगले, ज्यांनी म्हणजे आम्ही ज्यांच्याकडनं बुकिंग केली होती ते. आता निघतोय घरी जायला, तर बघतो बाकीची पब्लिक तयार झाली आहेत की नाही. चला ना, चला निघा आता. येस 6-7 वाजेपर्यंत पोहोचू. चला झाली का तयारी? चला आता लवकर, पटा 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 पटा.
फुल तयारी यांची चालू आहे. अरे बाबा चल ना, हे बघा डायन बघ, डायन लवकर बघ, इकडे बघ केस बघ जोडले. हो ये चला पटापटा, इथे मेकअप चालू आहे. बॉडी लोशन लावते रे. हा तेच ते बघा कसं लावतात. मेकअप आर्टिस्ट पण आहे ती. इज्जत काय काढायची, मोठी माणसं आहेत तुम्ही. तू कुठे गेला? तो काय पोच देत देत खाली येते. लवकर यायचं तर पोच देत देत खाली येते. कुठेस? चल रे, चल लवकर चल 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 ना. ये टाइमपास. चल ना केस कोणाचे काय केलं सकाळी निघताना? बायकोचे रे, एवढीशी छोटी आहेत. संकेतचे आहेत मला. चल बॅग गाडीत ठेव, चला निघायचं. मेकअप बिकअप करून आले, फोटो काढायचे म्हणून मला माहिती आहे. चल गाडी ओपन आहे का? बॅगा ठेवून दे. हा उघडून देतो ना चावीने. ते बघ उघडलं. आणि हे दादा आहेत, ज्यांचा हा पूर्ण विला आहे. दादा आमच्याकडनं काय चूक बी काय तुम्हाला काय? मस्त मस्त. आणि हे एकदम एक नंबर एवढे चांगले की आम्हाला काय आणायची गरज नाही लागली. सगळ्या ह्यांनीच आम्हाला आणून दिला. अरेंजमेंट पूर्ण करून दिली त्यांनी आम्हाला, म्हणजे काहीच त्रास नाही झाला. नेक्स्ट कधी आलात पावना लेक साईडला तर यांचा इकडे एक विला आहे मस्त एकदम, कधीतरी येऊन बघा. मी तुम्हाला सगळं त्याच्यामध्ये स्टोरीमध्ये मेन्शन करीनच. आणि हा त्यांचा मुलगा आहे, त्याच्या नावाने त्यांनी परत हायकर परत आहे. आणि ही आमची मुलगी. अच्छा ही त्यांची मोठी मुलगी आहे. सांगेल ती काय काय. हाय. चला तयारी वगैरे झाली आहे. गाड्या आता भरल्या आहेत. आता आम्ही निघतोय. काय गेला नाही एकदम चिपकून. आता गाडीत पाणी भरायचं काम चाललंय. वरती सगळे तयारी करतायत. आता निघायची तयारी आम्ही करतोय. आणि या विलाचे जे मालक आहेत त्यांनी त्यांच्या मुलाच्या नावाने ठेवलं, पण ते मालक एकदम चांगले आहेत. जे आम्हाला काय आणावं लागलं नाही, सगळं त्यांनी म्हणजे आम्हाला जे पाहिजे होतं ते त्यांनी सगळं मागवून दिलं. म्हणजे कुठे धावपळ करायला लागली नाही, काय नाही. तसं इथं 3 किलोमीटरवरती सिटी जवळ आहे, त्याच्यामुळे काही टेन्शन नाही. तुम्ही म्हणजे तिथं आलात तर म्हणजे तुम्हाला जवळपास सगळं भेटलं. केक म्हणजे केक वगैरे काही फंक्शन करायला तर तुम्हाला इझिली मिळून जातं इथं.